नमस्कार. टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. मी अल्ताफ हुकमत मुलानी. मी आता तेरगावमध्ये इथे पोहोचलेलो आहे आणि इथे धुकीचे पोलीस निरीक्षक हजारे साहेब आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहेत. हे त्यांनी जे आहे ते बंदोबस्तासाठी ट्रॉफिक हटवण्यासाठी आणि त्यांनी जे आहे ते बंदोबस्त केलेला होता. तर साहेब, आता जी तुम्ही इथे बंदोबस्त जी करताय नेमकं कशा पद्धतीचं आहे? नाही, तेर येथे संत गोरोबा काकांचं जे इथे समाधी आहे, या अनुषंगाने इथे जी यात्रा भरते ही मोठ्या प्रमाणात भाविक वेगवेगळ्या ठिकाणावरून इथे येतात. त्या भाविकांची म्हणजे गैरसोय होऊ नये या अनुषंगाने सर्व पार्किंगचा बंदोबस्त असेल, पूर्ण सर्व ठिकाणी जो काही बंदोबस्त असेल तो एकदम चोख लावलेला आहे. आपल्याकडे 260 पोलीस, होमगार्ड आणि अधिकारी असे एकूण 260 मनुष्यबळाचा बंदोबस्त आपण या ठिकाणी लावलेला आहे आणि चांगल्या प्रकारे बंदोबस्त आज सकाळपासून सुरू आहे. पार्किंगचा, पुन्हा ट्रॅफिकचा, डायव्हर्जनचा सर्व व्यवस्था वेगवेगळ्या प्रकारे चांगली करण्यात आलेली आहे. तसंच सर्व भाविकांना माझं आव्हान आहे की त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण असल्यास त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाशी संपर्क करावा. इथे एक कंट्रोल रूम उभारण्यात आलेला आहे, तरच जागोजागी आमचे पोलीस उभा आहेत. कुठल्याही भाविकाला काही अडचण असल्यास त्यांनी तात्काळ आमच्या पोलिसाशी संपर्क करावा, डायल 112 वर संपर्क करावा. आमच्या पोलिसाशी संपर्क केल्यानंतर तात्काळ त्यांची काय अडचण असेल त्याचं निरसन करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. बघा, इथे जे आहे ते लोकीचे पोलीस निरीक्षक हजारे साहेब जे आहे ते आपल्या सोबत होते. आपण त्यांच्याशी जाणून घेतलेलं आहे. बघा, इकडे पाहिलं तर तुम्ही इकडे ट्रॉफिक जे आहे ते यांनी इकडे ट्रॉफिक पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. इकडे जर पाहिलं तर तुम्ही इकडे गोरोबा काकाचं मंदिर आहे आणि इथं जे आहे ते बंदोबस्तासाठी ते जे आहे ते धुकीचे पोलीस निरीक्षक असे त्यांनी सांगितलेलं आपल्याला होमगार्ड जे आहे तिथं परिपक्वपणे जे आहे ते बंदोबस्त लावण्यात आलेला होता. आपण पूर्ण विषय जाणून घेतलेला आहे. कसा वाटला विषय नक्कीच कळणार. अशा काही वेगळे विषय नंबर दिलेला आहे, त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता. कॅमेरामॅन अभि जाऊ शकत. मी अल्ताफ हुकमत मुलानी, तेर, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.